100% आमच्या इथं काम झालेलं आहे. काँग्रेस होतो काय काँग्रेसच्या हातून काही कामं होत नाहीत म्हणून आम्ही काँग्रेस सोडले आणि जी सगळी कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. आता जनतेला काँग्रेस नको आहे काय 35 वर्ष नगरसेवकात दिलीप पवार त्यांनी आमच्या समस्या सगळ्या सोडवलेल्या आहेत. महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत न्यू शाहपुरी येथे. इथल्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत, इथल्या लोकांचे जे काही समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी. दादा काय सांगाल, इथे कोणकोणते प्रश्न आहेत आणि इथे कोणकोणत्या समस्या आहेत? आमच्या इथं गेले 35 वर्ष नगरसेवकात दिलीप पवार त्यांनी आमच्या समस्या सगळ्या सोडवलेल्या आहेत. रस्ते, लाईट, पाणी सगळं गटरी वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त आता नगरसेवकाची आतुरतेने वाट पाहायला लागलो आम्ही. नगरसेवक गेले 10 वर्ष त्यांची निवड झाली नव्हती. म्हणजे कन्हानगरमध्ये आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये बरेच उमेदवार आहेत, पण आमचे दिलीप पवार बरेच 35 वर्ष नगरसेवक असल्यामुळे नाही का आमच्या इथं आता अटीतटीचा सामना चालू आहे. भाजपकडनं दिलीप पवार उभारल्यात. भाजपच्या 2 सीट आहेत, राष्ट्रवादीची 1 सीट आहे, शिवसेनेची 1 सीट आहे. त्यामुळं आमच्या भागात कोण निवडून येईल हे आता सांगता येणार नाही. निवडणूक झाल्यानंतर सांगता येणार, कारण की आमच्या भागात दिलीप पवारांनी भरपूर कामं केलेली आहेत. त्यामुळं आम्ही 6 महिने झाले अगोदर प्रचार करायला लागलोय दिलीप पवारांचा. पण भाजपचे एवढे कट्टर कार्यकर्ता आहात तुम्ही, भाजपकडून विकास होईल का? भाजपकडनं विकास होणारच. आता आमचे नगरसेवक सांगतील तिथं आम्ही त्यांच्या पाठीमागं आहे. आता कसं आहे, गेले 35 वर्ष ते काँग्रेसचे उमेदवार होते, आता भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळं आम्हाला त्यांनी जिथं जातील तिथं आम्हाला जायलाच लागणार, कारण की आमची कामं ते करतात ना. जे काही असतील समस्या आमच्या कन्हानगरमधल्या त्या नगरसेवक आमचे दिलीप पवारच करतात ना. भाजपच का दादा? भाजप केंद्रात सुद्धा भाजप आहे, महाराष्ट्रात सुद्धा भाजप आहे, सगळीकडेच भाजप आहे. निधी सुद्धा येऊ शकतोय. आमचे झोपडपट्टी विकास करण्यासाठी भाजपमध्ये आमचे साहेब सुद्धा आम्ही सहकारी सगळे कार्यकर्ते सुद्धा. म्हणजे तुमच्या झोपडपट्टीचा विकास जो आहे तो भाजपकडूनच होणार. का बरं असं? कारण निधी हा भाजपकडूनच येणार आहे ना. मग विरोधकांकडून टीका होते की भाजपने कामं केलेली नाहीत म्हणून. ते टीका तर होणारच आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधक असतोच. तर विरोधाकडे नाही, आम्ही माणसाकडे बघून आणि आमचे दिलीप पवार साहेबांच्याकडे बघून आम्ही मतदान करणार आहे. पक्ष हा काय सांगेल तेच आम्ही सगळे कार्यकर्ते सुद्धा काम करणार आहे. आणि आम्ही झाले 4 महिने पक्षाच्या अगोदरच आमचा प्रचार चालू आहे. त्यामुळे आम्ही भागात आमच्या जे समस्या आहेत त्या दिलीप पवार साहेबच पूर्ण करू शकतो. इथले रस्ते, इथला कचरा, जो प्रश्न आहेत ते पवार साहेबांच्याकडून पूर्ण होतील का? हो, बघा तुम्ही प्रत्येक झोपडमध्ये जावा, सदर बाजार जावा, राजेंद्र नगर जावा, अनेक झोपडपट्ट्या कोल्हापुरात आहेत. त्यापेक्षाही कन्हानगर 1 नंबरला झोपडपट्ट्या, संडास पाणी आणि सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. 100% आमच्या इथं काम झालेलं आहे. गेली 30-35 वर्ष साहेबांचा चांगलं सामान्य जनतेच्या घरातून सुद्धा ओळखतात की कोणत्या घरात किती माणसं आहेत, कुणाचं प्रॉब्लेम आहे. साहेबांना तोंडपट आहे आज. आज सर्व समाजाचे आमच्या कन्हानगरमध्ये राहायला आहेत. सर्व जाती धर्माचे 12 बलुतेदार राहतात. त्या प्रत्येक लोकांच्या पर्यंत दिलीप पवारांचं काम आहे. आज हे सुद्धा आमचे कार्यकर्ते आहेत. मुसलमानाचे असले सुद्धा यांच्या घरात किती मत आहेत हे पवार साहेब म्हणतात. मी मराठा आहे, आमच्या घरात किती कार्यकर्ते आहेत हे दिलीप पवार साहेबांना माहिती आहे. पवार साहेबांचा जनसंपर्क कसा आहे? 1 नंबर. जनसंपर्क म्हणजे माणूसच संपर्कात असल्यामुळं त्यांचा जनसंपर्क वाढलेला आहे. कधीही नॉट रिचेबल नसतोय माणूस. आता मध्ये पण 5-6 वर्षे आपलं नगरपालिकेचे शासक होतं, तरी सुद्धा समाजाचे कामं केलेले आहेत. लोकांच्या कामं ते पडलेले आहेत. पाण्याचा समस्या, संडास लिकेज झाला म्हणा, गटाराची समस्या साहेबांनी केलेल्या आहे. फोन लावल तेव्हा महानगरपालिकेची लोक आलेले आहेत. साहेब संपर्कात असल्यामुळेच पक्षाने एवढा मोठा विश्वास ठेवलेला आहे साहेबांच्यावर. म्हणजे यावेळी महानगरपालिकेवरती बीजेपीचा झेंडा लागेल का? लागणार ना. 100% लागणार. भाजप, शिवसेना, म्हणजे महायुतीचा झेंडा लागणार. महायुतीचा खात्री आहे तुम्हाला? खात्री आहे. बीजेपीचा मफरल फिरायला लागलाय. बीजेपीने विकास कामे केलीत काय? बीजेपीने विकास कामं केलेली आहेत काय. ज्या टायमाला काँग्रेस होतं काय, त्या टायमाला काँग्रेसनं आम्ही काँग्रेस होतो काय काँग्रेसच्या हातून काही कामं होत नाहीत म्हणून आम्ही काँग्रेस सोडले आणि जिंकलो आम्ही काय. आम्ही कठोर काँग्रेस होतो. आमच्या नगरसेवक कठोर काँग्रेसचा होता. त्यांनी सुद्धा पक्ष बदलल्यामुळे आम्हाला पक्ष बदलायची जरूर आहे काय. कारण कन्हानगरमध्ये काय जी कामं जी कामं ते झालेली आहेत काय, सगळी कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत.
पूर्ण केल्या म्हणल्यानंतर आमच्या जनतेचा हक्क आहे की बीजेपीला मत द्यायचं म्हणजे नगरसेवकलाही मत करणार. नगरसेवक म्हणते त्यालाच आम्ही मतदान करणार. म्हणजे काँग्रेसकडून कामं झालेलीच नाहीत. काँग्रेस झाली नाही असं नाही, झाली थोडी काय, पण जी व्हायची होती ती झाली नाहीत. ती साहेबांनी आमच्या वरनं घेऊन येऊन ही कामं केली आहेत. टेनीचं काम हे काम आहे नाही, कोणत्या मंत्र्याकडनं झालेलं नाही, काय साहेबांनी केलेलं आहे. बरोबर. कोणता मंत्री आला नाही अनुदान द्यायला, काय साहेबांनी माहिती झालं अमुक ठिकाणी अनुदान मिळते, अमुक साहेबांनी रातोरात जाऊन तिथलं अनुदान ओढून आणलं आणि आपल्या भागाचा विकास करून दिला. मग आम्ही आता साहेबाबरोबर फिरणार. आम्ही साहेबालाही मतदान, आमचं मतदान साहेबाला, बीजेपीला नाही. बरोबर. काय येणाऱ्या काळात पण बीजेपी कडून अशीच कामं होतील का? होणार ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. येणाऱ्या काळात महानगरपालिकेवरती बीजेपीचा आणि महायुतीचा झेंडा लागेल का? पवार साहेबांचाच. पण महायुतीचा झेंडा लागेल का? मग लागेल की माहिती द्यायला लागेल. लागेल. काँग्रेस नको आहे म्हणजे आता आता जनतेला काँग्रेस नको आहे काय, जनतेबरोबर आम्ही जायला लागणारच आहे सगळ्याला. बरोबर. जनता ज्या ठिकाणी जाईल का नाही त्या ठिकाणी आम्हाला जायला लागणारच आहे. बरोबर. धन्यवाद मामा. तर प्रभाग क्रमांक 4 मधील जे काही जनतेचे प्रश्न होते, जे काही इच्छा होत्या त्या आपण जाणून घेतल्यात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या मी मार्मिक या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.